नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये तिसरा टप्पा जी काही सोडत होती ती काल 14 फेब्रुवारीला ही डिक्लेअर करण्यात आली आहे। काल दुपारी 1च्या नंतर बऱ्याच पालकांना SMS द्वारे कळवण्यात आले की त्यांची सोडतमध्ये नंबर लागलेला आहे। बरेच पालक आहेत ज्यांना की SMS आले नव्हते, त्यांनी स्वतःहून जाऊन वेबसाईटवरती चेक केलं। तिथं बऱ्याच पालकांना असं आलेलं की नॉट सिलेक्टेड किंवा प्रायोरिटी क्रमांक, प्रायोरिटी नंबर किंवा मग सिलेक्टेड। मग यामध्ये पालकांचा थोडासा गोंधळ झालेला आहे की सिलेक्टेड झालेल्या पालकांना कसं समजणार की आपलं खात्रीशीर सिलेक्ट झालाय का। त्याच्यामध्ये दुसरं आहे की प्रायोरिटी नंबर्स म्हणजे आलेला आहे 2 नंबर, 4 नंबर, 30 नंबर। तर नेमकं त्याचा अर्थ काय, आपण काय समजून घ्यायचं, त्याच्यावर काय कारवाई करायची। आणि नॉट सिलेक्टेड पालकांना आणखीन एक चिंताजनक बाब अशी झाली की अरे आता मग सेकंड राऊंड लागेल का, कारण पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झालं नाहीये तर सेकंड राऊंड लागेल का, तर त्याच्याबद्दलही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माहिती सुरू करण्यापूर्वी माझी सर्व पालकांना परत एकदा विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून RT संदर्भात सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, RT प्रवेश प्रक्रियामध्ये 3 टप्प्यामध्ये आता निकाल लागलेला आहे। टप्पा नंबर 1 नॉट सिलेक्टेड। आता नॉट सिलेक्टेड असलेल्या पालकांसोबत आपली दिलगिरी आहे की आपण समजू शकतो की जवळपास 3 लाख अर्ज आले होते आणि 1 लाखच जागा शिल्लक होत्या, म्हणजेच 2 लाख जागा आहेत किंवा अर्ज आहेत त्यांना यामध्ये आता अपात्र करण्यात आलेला आहे। तर त्या 2 लाख पालकांच्या सोबत आपली दिलगिरी व्यक्त करून आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं की सिलेक्टेड आहे यांनी काय करायचं आहे, ज्यांचं सिलेक्टेड दिसत आहे तुमचं शाळेचं नाव आणि सिलेक्टेड नंबर 1 असं लिहिलेलं आहे त्यांना तुम्हाला लॉग इन करायचं आहे। परत एकदा तुम्हाला तुमचं युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करू शकता, पण मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे। लॉग इन केल्यानंतर चौथ्या सेक्शन 5व्या सेक्शनमध्ये ॲडमिट कार्ड नावाचं सेक्शन आहे, तिथं क्लिक करायचं आहे आणि तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं। तिथं ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दाखवेल तर यस, अद्याप जोपर्यंत तुमची कागदपत्राची पडताळणी शिक्षण विभागामार्फत होत नाही तोपर्यंत ॲडमिशन स्टेटस पेंडिंगच राहणार आहे। हे जे काय तुमचं अलॉटमेंट झालेलं आहे हे प्रोव्हिजनल आहे, म्हणजे तात्पुरतं आहे, सब्जेक्ट टू तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, घराचं व्हेरिफिकेशन। त्यानंतर ते एक ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं, सोबतच वेबसाईटवरती हमीपत्र आहे, हमीपत्र डाउनलोड करायचं आहे आणि मग बाकीच्या कागदपत्राचा संच जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो जमा करायचा आहे। येणाऱ्या सोमवारी किंवा त्याच्यानंतर तारीख देण्यात येईल कागदपत्र जमा करण्याची पालकांना, त्या 20 तारखेच्या आतच तुम्हाला नमूद केलेल्या तारखेतच तुम्हाला शिक्षण विभागाकडे कागदपत्र जमा करायचे। आता तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आता त्या पालकांसाठी हसू की रडू, कारण लॉटरीमध्ये नंबर तर लागला आहे परंतु कन्फर्म नाही आहे, ॲडमिशन वेटिंग लिस्टमध्ये आहेत। आता वेटिंग लिस्टच्या पालकांना आता ही एक कुतूहल लागली की लागला नसता तर बरं झालं असतं, हे नुसतं लागून आता वेटिंग लिस्ट क्लिअर कशी होणार। तर यामध्ये तुम्हाला सतत काय करायचं की दर 8 दिवसाला 10 दिवसाला, कारण आता इथून पुढे 15 दिवस तर यांचे कागदपत्र जमा करण्यात जातील। कागदपत्र जमा केल्यानंतर पडताळणी केली जाईल आणि मग ॲडमिट कार्ड दिले जातील। मग ह्या 15 ते 20 दिवसाच्या नंतरच काय ती प्रक्रिया तुमच्या फॉर्मवरती केली जाणार आहे। म्हणजेच जर समजा तुमच्या शाळेमध्ये इच्छुक शाळा जी तुम्ही निवडलेली आहे किंवा तुम्हाला अलॉट झालेली शाळा आहे त्याच्यामध्ये 10 जागा आहेत आणि 10 जागांमध्ये तुमचा वेटिंग क्रमांक 2 असणार आहे, तर ते जे 10 अलॉट झालेले आहेत त्यांच्या कागदपत्रामध्ये जर पडताळणीमध्ये जर तफावत आली तर त्यामध्ये एक जण जर गाळला गेला किंवा रिजेक्ट झाला तर तुमचा क्रमांक दुसऱ्यावरनं 1 नंबरवर येणार आहे आणि तुमचा 1 नंबरचा क्रमांक जो आहे त्याचं कन्फर्म ॲडमिशन होणार आहे। अशा प्रकारे एक शिफ्ट होतील। जर त्या 10 मधनं 2 रिजेक्ट झाले तर 2 नंबर ज्याचं वेटिंग आहे त्याचं लागण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे प्रतीक्षा असलेल्या पालकांनी काय करायचं तर तुम्हाला 15 दिवस तर थांबावं लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून प्रत्येक वेळेस लॉग इन करून प्रायोरिटी क्रमांक पुढं सरकला आहे का, कारण याची माहिती तुम्हाला शाळाही देऊ शकणार नाही आहेत व शिक्षण विभागही तुम्हाला असं खरीखुरी किंवा एक ठोस माहिती देऊ शकत नाहीत, कारण किती जण नाबाद झालेत किंवा अपात्र झालेत हे कुणाच्याच हातात नसतं। प्रत्येकाचं डिव्हिजन वेगवेगळं आहे, पडताळणी करणारे अधिकारी वेगळे आहेत। त्यानंतर किती दिवस वाट बघायची तर ह्याच्या 15 दिवस तुम्ही 15 दिवसाच्या नंतर तुम्ही तपासत राहू शकता आणि ही यादी 1 ते 1.5 महिना पण जाऊ शकते, तुम्हाला तपासत राहणं गरजेचं आहे। मग आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की पालकांमध्ये की किती नंबरपर्यंत वेटिंग असल्यानंतर आम्ही थांबायचं किंवा लागण्याचे चान्सेस असतात, म्हणजे आमचा तर 23वा नंबर आहे, 33वा नंबर आहे, कोणी म्हणतं आमचा दुसराच नंबर आहे तर दुसऱ्या नंबरला लागण्याचे चान्सेस आहेत का, 30वा नंबर आहे तर लागण्याचे चान्सेस काय नाही आहेत। तर याच्या बाबतीत माझा 4-5 वर्षाचा अनुभव असा आहे की तुमचा दुसरा नंबर जरी वेटिंगवर असला
आणि पहिल्याचे त्या शाळेत 10 जण आहेत आणि त्या 10 जणांपैकी 10 जणांचे जर कागदपत्र बरोबर असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. आणि जर समजा तुमचा 33वा किंवा 30वा नंबर असेल, 22वा नंबर असेल आणि समोरच्यानी जे कुठली शाळेत ते 10 लोक आहेत त्यांचंही कागदपत्रात तफावत आहे, तुमच्या समोरचे 20 जण आहेत त्याच्या कागदपत्रात तफावत असला तरी तुमचा नंबर लागू शकतो. त्यामुळे थंब रूल असा काही नाही आहे की आता इतका नंबर आहे तर वेट करायचं का नाही करायचं, डिपेंड आहे. कारण ज्या अर्थी तुमचा शाळा जर इतकी पॉप्युलर असेल तर त्या अर्थी त्यांना माहिती आहे की या शाळेमध्ये बाद होण्याची शक्यता जास्त आहे, तर त्याच्यासाठीच तुम्हाला प्रायोरिटीमध्ये म्हणजे तुमची वेटिंग लिस्ट जी आहे वेटिंग लिस्ट ही जास्त काढण्यात आलेली आहे. कारण वेटिंग लिस्टपर्यंत 30, 35, 40 जर एखाद्या शाळेमध्ये वेटिंग लिस्ट काढून ठेवतात म्हणजे हे एक बॅकअप प्लॅन असतो. जर या कशा 10पैकी जर कोणी वगळण्यात आलं तर ते बॅकअपमध्ये निघून जातात. तर अशा प्रकारे कुठला थंब रूल नाही आहे, तुम्हाला तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. आशा करूया की तुमचाही नंबर लवकरच प्रायोरिटी क्रमांक वर चढेल. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पालकांमध्ये असा आहे की तुमचा राऊंड लागतो का, किती राऊंड होतात. आता याच्यामध्ये सिलेक्ट नाही झाला तर, कारण आपण वेबसाईटवर बघतोय की राऊंड 1, राऊंड 2 असं विचारलेलं आहे. त्यामुळे पालकांना वाटतं की सेकंड राऊंड असतो का, तर असा कुठलाच राऊंड नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक जी काय आहे राऊंड फर्स्ट राऊंडमध्येच तुमची यादी लागलेली आहे. त्यात नॉट सिलेक्टेड आहात, सिलेक्टेड आहात, वेटिंग आहात, जो काही निर्णय आहे तो समोर आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यासोबतच पुढे काय करायचं, कोणकोणते कागदपत्र कुठं जमा करायचे आहेत, पडताळणी कशी होते याच्याबद्दलही स्वतंत्र व्हिडिओ मी बनवत आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.